हॅलो, मी डॉक्टर शैला दिनकर आपटे. माझ्या कविता संग्रहाचं नाव आहे कुसुमांजली. या भागामध्ये मी सादर करते कवितेची कविता. कविता या विषयावरतीच 3 कविता या भागामध्ये सादर करते. खरं म्हणजे सुरुवातीला कविता म्हणजे काय हे मला काही माहीत नव्हतं. ॲक्चुअली मी कविता करायला लागले ती खूप उशिरा. साधारण 40शी नंतर. एक दिवस अचानक माझ्या हातून एक कविता कागदावर उतरली गेली. तीच पहिली माझी कविता आणि माझ्या मनातले विचार इथे स्पष्टपणे उघड झालेत. कवितेचं नाव आहे गद्य आणि पद्य. दुसऱ्याने लिहिलेली कविता वाचली तर ते गद्य. स्वतःची कविता स्वतःच वाचली तर ते पद्य. मी जेव्हा स्वतःची कविता स्वतःच वाचली तेव्हा गद्य आणि पद्य यातली सीमारेषा स्पष्ट झाली. पद्य प्रकाराला टरकून वागणाऱ्या मला अनुभूतीचा अफाट आनंद देऊन गेली. काही वेळेला आपल्या मनात अनेक विचार येतात. कविता करताना सुद्धा मनामध्ये अनेक प्रश्न उभे असतात. ते प्रश्नच या कवितेमध्ये अ, विचारले गेलेत आणि त्या प्रश्नांची उत्तरेही त्या कवितेमध्येच देण्याचा प्रयत्न आहे. कवितेचं नाव आहे दान. कविता करते म्हणून कविता होत नाही. त्यासाठी सहाव्या लागतात भरपूर प्रसव वेदना. स्फूर्ती येते ती तरी कोठून? शोधून सापडत नाही. त्यासाठी करावी लागते मनापासून प्रार्थना. ज्याची त्याची वेळ यावी लागते. तो ठरवणारा तरी कोण? सगळ्यांचं टाइम टेबल करताना त्यातला क्लॅश काढतं कोण? सगळेच प्रश्न अनुत्तरित, तरी मी मात्र सगळ्यात बुद्धिमान. काळजीच करू नकोस कसली, तोच टाकतोय मोजून मापून दान. आपलं रोजचं काम करत असतानाच मनामध्ये बरेच प्रसंग कोरले जातात आणि त्यातूनच काही कविता सुचतात. त्या अनुभवातून निर्माण झालेल्या ज्या कविता किंवा विचार आहेत, त्याच्यावर बेतलेली ही कविता. कवितेचं नाव आहे कविता संग्रह. रोज कामावर येण्याचे फायदेच आहेत फार. प्रत्येक घडल्या प्रसंगावर 2-3 कविता सुचणार. आयुष्यात भरभराटीची आहे चढती कमान, अनुभवाच्या शिजोरीनं गहिऱ्या रंगांचं उधाण. कटू वाईट अनुभवांचं विणलं गेलंय रेशम वस्त्र, विविधतेने त्यावर आले इंद्रधनुष्याचे ताजे रंग. अनुभवाने समृद्ध झाल्याची खरंच आली आहे प्रचिती, नजीकच्या काळातच कविता संग्रहाची निश्चिती.